म्हणले काय कर बाण, आता काय कर रामा, बाण जोड, जोड जनी करमुका, जोड रे सायका, मारही ताटिका रामचंद्रा, दुष्ट मायाविनी शापिता यक्षिणी, वर्तनी दर्शनी किया भद्रा। हे रामा बाण काय कर, आता जोड आणि ही जी ताटिकाला मार। ही पहिलं मला आलो ती ताटिका म्हणजे कोण, माया। आणि प्रभू रामचंद्राने पहिली माया मारली, दुसरा बाण मारला काम मारला, तिसऱ्या बाणानं क्रोध मारला, चौथ्या बाणानं लोभ मारला। काम क्रोध मद मत्सर दंभ लोभ षड विकार पहिले मारले। म्हणून आपल्याला जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपला यज्ञ लवकर करावा लागेल। आणि आपल्या जी शत्रू, कुणी शत्रू नाही आपलं, ही क्षणिक सुखासाठी धनासाठी मायासाठी 4 दिवसाच्या बाजारासाठी 3.5 हाताच्या देहाला लागते म्हणून आपण एकमेकाला शत्रू म्हणतो। काय घेऊन जायचे, मग खरे शत्रू कोण आहे, आपणच आपले शत्रू आहे। आपल्या देहामध्ये जे विकार आहेत ते विकार आपल्याला मारावे लागते, ते नष्ट करावे लागते, त्यावेळेस आपला यज्ञ पूर्ण होईल, पूर्णत्वाकर आपला देह जाईल। म्हणून देव आपली परीक्षा बघत असतो। आणि त्या ताटिकेला मारलं म्हणजे कुणाला मारलं, काम पूर्ण झाला आणि यज्ञ पूर्ण झाला, पूर्ण यज्ञ झाला, आनंद झाला। आणि तेवढ्यामध्ये एक बातमी आली की जनकपुरीच्या राजाच्या मुलीचं काय करायचंय, विवाह करायचंय, लग्न करायचंय, स्वयंवर करायचंय। आणि मग त्याच्या खाली हेडिंग होत, जो कोणी शिवधनुष्य उचलील त्याला मोडील, त्याला मुलगी दिली जाईल। आणि त्या गुरुजींनी त्या मुलांना म्हणले आता आपल्याला कुठं जायचं, चला राघवा चला, चला राघवा चला, पाया जनकाची मी दिला, चला राघवा चला। राघव म्हणून प्रभू रामचंद्राचं एक नाव राघव। राघवा चला, आता आपल्याला कुठं जायचं, मिथिला नगरीला जायचंय। तिथं आपल्याला जाऊन कार्य करायचे, चला राघवा चला। मिथिले हुनी दर्शनी नृप, राजर्षी ते जनक नराधिप, नराधिपे त्या नगरी माझी यज्ञ नवा मांडिला, चला राघवा चला, चला राघवा चला। आणि असं जात असताना दैत्य देव सूर नर किन्नर सगळे त्या ठिकाणी जमले। आणि मग त्या ठिकाणी गेलेले यज्ञ मंडपामध्ये दुसऱ्या दिवशी। आणि जाता जाता घडलं एक वाटा, देवाचा पायाचा स्पर्श झाला। कुणाला झाला मग, चलता चलता एका दगडाला आणि स्पर्श झाल्यामधून त्याच्यामधून एक माता माऊली प्रकट झाली आणि हात जोडून उभा राहिला। प्रभू रामचंद्र भगवान रामा